आज इन्शुरन्स ऑफिसचं काम तुला कसं काय सांगितलं नवऱ्याने? मला आश्चर्यच वाटलं. आश्चर्य काय वाटायचं त्यात? अगं, अशी इम्पॉर्टंट कामं बायकांना जमतच नाही असा समज असतो त्यांचा. त्यांच्या दृष्टीने बायका ह्या असल्या कामात ढ असतात. नाही 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 नाही, आमच्या यांचं तसं नाही. नाही तर हे काम त्यांनी काऊन दिलं असतं मला? यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, म्हणून ते इतके जिम्मेदारीचं काम देऊन राहिले ना मला. एवढंच नाही तर इलेक्ट्रिसिटीचं बिल आणि मोबाईलचं बिल पण भरायला सांगितलं त्यांनी. अगं, पण ते तर मोबाईलवर सुद्धा भरता येतं. यांच्या मोबाईलच्या नेटची स्पीड कमी आहे म्हणे. आणि इकडे माझ्या मोबाईलला चांगलं नेटवर्क, मी भरून देते. तुला उगाच तिथे लाईनीत उभं राहायला नको. हां, हे घे. अगं, पैसे काय देतेस? बिल नंबर दे आधी. बिल नंबर. हां. हे भगवान, भैतडच आहे मी पण. काय झालं? अगं, पैसे घेतले आणि बिल घरीच विसरले. आता कसं भरणार बिल? काका, चला परत चला. नाही 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 नाही, तू काहून येऊन राहिली? मी जाते आणि घेऊन येते बिल. हां, अगं पण नाही नाही काका, बाजूला घ्या गाडी. हां, नक्की ना? मी जाते, तुझं काम जास्त महत्वाचं आहे. चल, निघते बरं का मी. हां हां, चल, बाय 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 बाय. चला. नीट जा. हाय मीरा, तुला सवय नसेल ना रे एवढी सुंदर मुलगी बघायची. अँड फॉर अ चेंज तुलाही बरं वाटलं असेल नाही? नाहीतर त्या गुड फॉर नथिंगचा चेहरा बघून तू किती बोर झाला असशील तू. ऍक्च्युली यू नो व्हॉट, खरंच जर का हे माझं घर असतं ना तर ना मी हे सगळं बदलून टाकलं असतं. अगदी मला हवं तसं. आणि मग मी आणि गॅरी दोघेच मस्त एन्जॉय केलं असतं. मुली पण ना आवरायला किती वेळ लावतात. असं काय करून राहिले तुम्ही? गेट वरती जाऊन बघा ना, बबलू तिथेच खेळत असणार. अधिका, देखो, मैं भी कैसी पागल हूँ. बिल भरने गई थी और बिल घर में ही भूल गई. कोई बात नहीं, होता है ऐसा. हाँ, नाश्ता किया? हाँ हाँ. ठीक है, आती हूँ. हाँ, मैं. ओश, ही कशी काय परत आली? लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.